नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्याही विद्यार्थ्याला 720 पासून जस्ट क्वालिफाईड असे मार्क्स येत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्सनुसार कोणत्या कोर्सला ॲडमिशन या ठिकाणी मिळू शकतं याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण यामध्ये जेही आपले 2023 ची जे काउन्सिलिंग प्रोसेस होती, या काउन्सिलिंग प्रोसेस अंतर्गत लास्ट जो कट ऑफ होता प्रत्येक कोर्सचा, या लास्ट कट ऑफ अनुसार विद्यार्थ्यांना कुठले कॉलेजेस मिळाले आहेत याबद्दल आपण माहिती घेणारच आहेत। प्लस जेही विद्यार्थी यावर्षी नीट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत असतील, ते काउन्सिलिंग असेल, MCC काउन्सिलिंग असेल, आयुष काउन्सिलिंग असेल, स्टेट काउन्सिलिंग असेल, किंवा या ठिकाणी अदर दॅन जे मेडिकलचे कोर्सेस आहेत, या मेडिकलच्या कोर्स रिलेटेड वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रोसेस असतील। याच्यासाठी सर्वस्व जे विद्यार्थी पार्टिसिपेट करणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना कशा प्रकारे कुठलं कॉलेज लास्ट इयरला मिळालं आहे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। यामध्ये मी लास्ट इयर हा शब्द का वापरत आहे, कारण या वर्षीचे बरेच असे इन्स्टिट्यूट आहेत किंवा आपले इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी या वर्षीच्या कट ऑफ मध्ये काहीतरी वाढ होणार आहे अशी या ठिकाणी अंदाजपत्रक दिलं आहे। तर जेही अंदाजपत्रक असेल ते आपल्याही चॅनलवर MBBS, BDS, BMS याच्यासाठी किती पर्सेंटनी मार्क्स मध्ये वाढ होणार आहे याबद्दल आपणच माहिती दिलेली आहे, ते तुम्ही YouTube चॅनलवरती जाऊन माहिती घेऊ शकता। पण या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत जेही तुम्हाला बोर्डवरती कोर्स दिसत आहेत, या कोर्सेसला ज्यावेळेस आपण ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ त्यामध्ये आपण 720 मार्कापासून ते 295 किंवा जस्ट क्वालिफाईड मार्क्स, म्हणजे जस्टच विद्यार्थी नीट मध्ये क्वालिफाईड आहेत अशा सर्व स्टुडंट्सला त्यांच्या नीट स्कोर अनुसार काय मिळू शकतं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। पाहिला असता व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो, पण या व्हिडिओमधून बऱ्याच विद्यार्थी पालकांच्या आपल्याला एक्झॅक्टली कुठला कोर्स मिळवता येईल ॲज पर नीट मार्क्स अनुसार। यामध्ये आपण मार्क्स घेतलेले 720 ते 654, 654 ते 616, 616 ते 580, 580 ते 524, 524 ते 500, 500 ते 466, 466 ते 340 आणि 340 ते 295। आता हेच मार्कची रेंज का आपण पिकअप केली याचं रिझन तुम्हाला पुढील स्लाइड मध्ये या ठिकाणी दिसून जाईल। तर पाहिला असता जेही मार्क्स रेंज आहे, या मार्क्स रेंज मध्ये आपले 2024 मध्ये जेवढे विद्यार्थी पास आउट झाले, जर आपले या रेंज पैकी कुठले जर मार्क्स आपल्याला मिळणारे असतील तर आपल्याला या ठिकाणी मिळणाऱ्या कोर्सचा मी इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी देणार आहे। लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्याला लास्ट इयर म्हणजे 2023 मध्ये 654 मार्क्स आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क होते, लक्षपूर्वक आहे का, 654 आणि त्यापेक्षा जास्त मार्क होते अशा विद्यार्थ्यांना एकंदरीत एम्स आणि जिपमर या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं। खूप महत्वाचं आहे, कारण जर 654च्या आतमध्ये मार्क्स असतील तर आपल्याला एम्स आणि जिपमर मध्ये ऍडमिशन मिळायचे चान्सेस या ठिकाणी कमी होते। 654 आणि त्यापेक्षा जास्त मार्क असतील तर आपल्याला एम्स आणि जिपमर या इन्स्टिट्यूटला डेफिनेटली ऍडमिशन मिळून गेलं आहे। तसंच या ठिकाणी AFMC, एम्स बद्दल विद्यार्थ्यांना माहित आहे, आपल्या पूर्ण भारतातले टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहेत। तसंच जिपमारचे सुद्धा 2च भारतामध्ये कॉलेजेस आहेत, ते सुद्धा खूप टॉपचे आहेत। आणि AFMC बद्दल बोलायचं झालं तर आर्म्ड फोर्स याचे सुद्धा आपल्या संपूर्ण भारतामध्ये फक्त एक कॉलेज आहे। आणि या प्रत्येक एम्स असेल, जिपमार असेल, AFMC असेल, या प्रत्येक कॉलेज बद्दल आपण इन डिटेल कट ऑफ, कॅम्पस, त्यानंतर फी स्ट्रक्चर याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। सोबतच या 646 प्लस ज्या विद्यार्थ्याला असतील ते विद्यार्थी AFMC साठी या ठिकाणी इलिजिबल असतात किंवा या ठिकाणी AFMC प्रोसेस मध्ये ऍडमिशन मिळायचे ह्यूज चान्सेस असतील। जर काही विद्यार्थ्याला यापेक्षा जरी कमी मार्क्स असतील तरी तो विद्यार्थी MCC जॉईन करू शकतो, पण जे मिळायची कॉलेजची या ठिकाणी रेंज आहे हे थोडंसं आपल्याला टफ जाऊ शकते। नेक्स्ट आपण MCC गव्हर्नमेंट कॉलेज, लक्षात घ्या आतापर्यंत तुम्हाला एम्स बद्दल, AFMC, जिपमार आणि या ठिकाणी MBBS गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल मी माहिती म्हणत आहे। तर यामध्ये जेवढेही आपल्या भारत देशामध्ये स्टेट आहेत, या संपूर्ण स्टेटमध्ये जेवढेही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत, या संपूर्ण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी या ठिकाणी MCC मार्फत 15% जागा भरल्या जात असतात। तर या 15% जागा MCC मार्फत भरत असताना त्याचा आपला ऑल इंडिया लेवलचा कट ऑफ या ठिकाणी ग्राह्य धरला जातो। स्टेट काउन्सिलिंग मध्ये जसं आपण SML नंबर या ठिकाणी कन्सिडर करत असतो, तर ऑल इंडिया मध्ये आपला जोही ऑल इंडियाचा कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी कन्सिडर करत असतो। मग ज्याही विद्यार्थ्याला 616 प्लस मार्क आहेत, लक्षात घ्या
ज्याही विद्यार्थ्याला 616 प्लस मार्क आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी MCC काउन्सिलिंग अंतर्गत MBBS ची सीट या ठिकाणी मिळू शकतात. सोबतच जेही विद्यार्थी आतापर्यंत जेवढी माहिती दिली हे टोटल माहिती फक्त आणि फक्त MBBS कॉलेज होती. MBBS मध्ये एम्स, जिपमर, AFMC आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत जो 15% कोटा भरला जाणार आहे त्यातले आपले MBBS कॉलेज बद्दल होती. आता त्यासोबतच जेही विद्यार्थी 580 प्लस, आता हे मार्क जे आपण कन्सिडर करत आहोत, महत्वाचा पॉइंट आहे, हे जे मार्क आपण कन्सिडर करतात याच्यामध्ये आपण ओपन, EWS आणि OBC अशा आपण 3 कॅटेगरीला आपण या ठिकाणी कन्सिडर केलं आहे. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. यामध्ये आपण SC, ST, NT1 याचं आपण कन्सिडरेशन केलं नाहीये. फक्त या 3 कॅटेगरीचा आपण एक अंदाज यावं याच्यासाठी आपण एक ॲव्हरेज मार्क्स काढून या ठिकाणी एक्झाम्पल देत आहोत. आणि बाकी जे काही NT1 आहे, NT2, VCDT, SC, ST यापेक्षा आपण खाली 4 ते 5 मार्क, ST असेल तर मोर दॅन मार्क्स आपल्याला अंदाजा मी दिलेलाच आहे, त्यानुसार आपण कन्सिडर करू शकतात. मग आता या ठिकाणी प्रश्न येतो MBBSच्या काउन्सिलिंग बद्दल फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्र. जर आपल्याला महाराष्ट्रातील स्टेट गव्हर्नमेंट MBBS कॉलेज जर मिळवायचे असतील तर लास्ट इयरला या ठिकाणी ॲव्हरेज मार्क सांगत आहे मी OBC, EWS आणि आपले या ठिकाणी जनरल कॅटेगरी, तर एकंदरीत 580 मार्क ज्या विद्यार्थ्याला आहेत या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये MBBS सीट मिळून गेली आहे त्याच्या मेरिट नंबरवरती. आणि ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मार्क्स थोडेसे कमी आहेत, म्हणजे मार्क रेंज विद्यार्थ्याची या ठिकाणी 580 पासून 524 याच्यामध्ये, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून गेलं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला असता 1,25,000च्या दरम्यान आपली फीस येते, पण याच ठिकाणी जर आपण सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला असता तर एकंदरीत फीस चालू होती 6 लाखापासून ते 19 लाखापर्यंत आपल्याला हे सेमी गव्हर्नमेंटच्या फीस आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे जेवढे आपल्याला हायर मार्क्स किंवा गुड मार्क्स तेवढी आपली अपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंट कॉलेज मिळवायची या ठिकाणी जास्त होत असते. जेवढे आपले कमी मार्क्स तेवढं आपल्याला या ठिकाणी फीस जी आपली वाढणार आहे हे या ठिकाणी खूप अधिक पटीमध्ये या ठिकाणी वाढू शकते. ठीक आहे, तर या ठिकाणी जेही विद्यार्थी 524च्या पुढे अशा सर्व विद्यार्थ्यांना MBBS चे कॉलेजेस या ठिकाणी मिळून जाते. आता प्रश्न पडतो की याच्या खाली, कारण याच्यावरती जे विद्यार्थ्याची संख्या असणार आहे हे संख्या मोजकी आहे, असं म्हणता येणार नाही की खूप ह्यूज क्वांटिटीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी आहेत, तर नाही आहेत. या ठिकाणी जी विद्यार्थ्याची संख्या असणार आहे ही खूप कमी आहे. म्हणून या ठिकाणी याच्यापेक्षा खाली अजून जे विद्यार्थी असणार आहेत मार्क्सचे, तर अशा विद्यार्थ्यांना MBBSच मिळवायचं असेल. लक्षात घ्या, 580 हा स्कोर आहे आपल्या महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा मिनिमम स्कोर. याच्यामध्ये आपण OBC, EWS, जनरल कॅटेगरी तिन्हीचा समावेश केला आहे. त्यानंतर जेव्हा सेमी गव्हर्नमेंटचा विचार करतो त्या ठिकाणी आपल्याला 524 मार्क हा आपला मिनिमम स्कोर आहे ॲज पर 2023 कट ऑफ. आणि नेक्स्ट आहे आपला डीम्ड युनिव्हर्सिटी. आता ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स 230 असतील, 240 असतील किंवा 250 असतील या रेंजमध्ये जरी मार्क असतील आणि जर आपली पेइंग कॅपॅसिटी 20 लाखापासून जर 36 लाखापर्यंत असेल तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी भारतातच MBBS कॉलेज मिळू शकतात. आणि हे या जे फीस आहेत या फीस या टोटली गव्हर्नमेंटने आखून दिलेल्या फीस आहेत, असं नाही की यामध्ये कॉलेज कुठला ऍडिशनली चार्ज लावत आहे. जर ज्याही विद्यार्थ्यांना 230 किंवा 200 अबोव मार्क्स असतील पण MBBSच करायचं आहे तर असे विद्यार्थी या ठिकाणी आपली फीसची तयारी 20 लाखापासून जर 36 लाखापर्यंत पर इयर स्पेंड करायची ठेवत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी भारतामध्येच MBBS कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, जेवढी फीस जास्त तेवढा कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी कमी असणार आहे, आणि जेवढी फीस आपली कमी तेवढा या ठिकाणी कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी वाढत असतो. त्यामुळे जसे मार्क्स असतील त्या रेंजमध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉलेज मिळवता येत असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस काउन्सिलिंगसाठी येतात त्यावेळेस एक प्रश्न असतो की आम्हाला काही जरी झालं तर भारतामध्ये MBBS ला ऍडमिशन मिळायला हवं. तर MBBS ला ऍडमिशन जर मिळायचं असेल तर आपल्याला या रेंजमध्ये जर आपण खर्च करत असाल तर आपल्याला 100% MBBS ला सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. जर आपल्याला पर इयर 20 लाख ते 36 लाखाच्या फीस या ठिकाणी पॉसिबल नसतील तर आपल्यासाठी अजून एक MBBS ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे, तो मध्ये अब्रॉडसाठी. ज्याही विद्यार्थ्याला रशिया असेल, जॉर्जिया असेल, फिलिपाईन्स असेल, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अशा कुठल्याही कंट्रीमध्ये जर ऍडमिशनसाठी जायचं असेल तर जेवढा आपल्या भारतामध्ये 1 इयर MBBS चा खर्च तेवढाच खर्च आपला हा पूर्ण
एज्युकेशनचा या ठिकाणी असू शकतं. ज्याही विद्यार्थ्यांना अब्रॉडला जायचं असेल तर त्याबद्दल सुद्धा मी अब्रॉड एज्युकेशन किंवा अब्रॉडसाठी MBBS तुम्हाला करत असताना काय रिक्वायर्ड मार्क्स, कुठली प्रोसेस असणार आहे, कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे याबद्दल सुद्धा मी इन डिटेल इन्फॉर्मेशन देईन. जसे की आपल्या प्रत्येक कंट्री वाईज काय प्रोसेस असेल याबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देईन, की जेणेकरून जे विद्यार्थी अब्रॉड ऍडमिशनचा प्लॅन करत आहेत त्यांना या ठिकाणी लो बजेटमध्ये या ठिकाणी चांगलं कॉलेज मिळायला हवं. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत की ज्याही विद्यार्थ्याला 554 मार्कापासून जवळपास 500 मार्कापर्यंत मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठले कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात. तर सर्वात महत्वाचा पार्ट येतो आणि याच ठिकाणी जवळपास 500 मार्कापासून 235 मार्कापर्यंत हे विद्यार्थ्यांची संख्या ऍज कम्पेअर टू 524 ते 580, 580 ते 720 याचा जर विचार केला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या हे खूप लार्ज आपल्याला दिसून येते. कारण विद्यार्थी या ठिकाणी येऊन थोडा कन्फ्यूज पण होतो की मी यावर्षी गॅप घेऊ का प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ, हा सुद्धा विद्यार्थ्याला प्रश्न पडतो. कारण त्यातच माझं एक पहिलं रिपीट झालं आहे, तर रिपीट झाल्यानंतर मला घरचे संधी देतील अथवा न देतील हा सुद्धा विद्यार्थ्याला प्रश्न पडतो. सेम ॲज प्रश्न विद्यार्थ्यांना IITच्या वेळेस सुद्धा पडतो. हाच त्याच्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करेन, ज्याही विद्यार्थ्याला 500 मार्कापासून 235 मार्कापर्यंत येतात आणि याच ठिकाणी खूप जास्त विद्यार्थी आहेत. मग फर्स्ट कन्फ्युजन होतं BDS घ्यायचं की BMS घ्यायचं, आणि सोबतच आहे वेटरनरी कोर्स, तर वेटरनरी घ्यायचं. तर विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सध्याचा जो कोर्स किंवा ट्रेंडिंग ज्या गोष्टी आहेत यानुसार जर आपण विचार केला तर सध्या BMS ची जर आपण जर पाहिलं तर थोडी डिमांड जास्त आहे, त्यामुळेच BMS चे कट ऑफ आपल्याला जास्त दिसून येत आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोजके 4च BMS गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. या 4 BMS गव्हर्नमेंट BDS कॉलेजचा या ठिकाणी आपल्याला एकंदरीत हा कट ऑफ जो दिसून येतो हा आपल्याला 500 मार्कापेक्षा जास्त कट ऑफ दिसून येतो. फक्त मी गव्हर्नमेंट बद्दल सांगत आहे. आपल्या महाराष्ट्रातील जेवढी BDS गव्हर्नमेंट कॉलेज आहेत या BDS कॉलेजचा एकंदरीत कट ऑफ पाहिला आपण तर हा आपल्याला 500 मार्कापेक्षा जास्त कट ऑफ दिसून येतो. पण त्याच ठिकाणी महाराष्ट्रातील BDS सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केला असता तर आपल्याला जवळपास 235 मार्कापर्यंत आपल्याला BDS मिळून जातं. खूप डिफरंट आहे यामध्ये. जर आपल्याला 500 मार्कापासून 235 मार्कापर्यंत जरी मार्क्स असतील तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये BDS कॉलेजला या ठिकाणी ऍडमिशन मिळून जाऊ शकतं. तसंच पाहिलं असता ऑल इंडिया कोटा MCC अंतर्गत जर BDS चा विचार केला तो सुद्धा या ठिकाणी 500+ मार्कलाच या ठिकाणी आपल्याला BDS सुद्धा कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं. सेम ॲज जर BDS चा आपण डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन मिळवत असो तर आपल्याला जवळपास 152 मार्काच्या पेक्षा जरी जास्त मार्क असतील तरी किंवा जस्ट क्वालिफाईड जरी विद्यार्थी असेल तर BDSच्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्याला ऍडमिशन मिळून जाऊ शकतं. तर या ठिकाणी विद्यार्थी पालकांना स्वतः एक डिसिजन घ्यायचंय की आपल्याला BDS ला ऍडमिशन घ्यायचं आहे, BMS ला घ्यायचं आहे की वेटरनरीला घ्यायचं आहे. अशा या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होत असतं विद्यार्थ्याचं. याबद्दल मी तुम्हाला एक क्लिअरली न्यू व्हिडिओमध्ये माहिती देईल. MBBS कोर्स त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत आणि फ्युचर ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहेत, BDS कोर्स 4 इयर आपण काय शिकणार आहोत, त्याच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहेत, सोबतच BMS कोर्स सुद्धा यामध्ये आपण इन्क्लूड करत आहोत. आणि या ऑपॉर्च्युनिटी सोबतच आपल्याला या ठिकाणी फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट जॉब कुठल्या कोर्समध्ये अवेलेबल असू शकतात याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणारच आहोत. ठीक आहे, तर ज्याही विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फक्त पैसे जास्त मोजायची तयारी ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जेही विद्यार्थी 524 मार्कापासून या ठिकाणी जवळपास लक्षात घ्यायचं जवळपास 295 मार्कापर्यंत आहेत. लक्षात घ्या 524 मार्कापासून जवळपास 295 मार्कापर्यंत आहेत. अशा विद्यार्थ्यांना लास्ट इयर म्हणजे 2023 मध्ये कोणकोणत्या कोर्सला ऍडमिशन मिळालं आहे. तर जेही विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करत होते किंवा गव्हर्नमेंटचा लास्ट इयरचा जर आपण कट ऑफ पाहिला हा आहे आपला 4666 म्हणजे 466 मार्क. आपल्याला ज्या विद्यार्थ्याला 666+ मार्क आहेत असे सर्व विद्यार्थी BMS गव्हर्नमेंट कॉलेजसाठी या ठिकाणी लागून गेलेले आहेत. तर यामध्ये अजून एक पार्ट येतो BMS गव्हर्नमेंट मध्येच की या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. गव्हर्नमेंट BMS कॉलेज खूप कमी आहेत पण गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेसची संख्या या ठिकाणी जास्त आहे. तर लक्षात घ्या गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज या दोन्ही कॉलेजमध्ये सेम फॅसिलिटी आहेत
आणि दोन्ही कॉलेजचे या ठिकाणी सेम फी स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला काही जास्त विचार करायची आवश्यकता नाहीये. BMS गव्हर्नमेंट असो किंवा गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज असो याचा आपल्याला काही प्रश्न नाहीये, कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला अपॉर्च्युनिटीचा जर विचार केला या अपॉर्च्युनिटी आपल्याला सेमच असणार आहेत. सोबतच आपण या ठिकाणी BMS सेमी गव्हर्नमेंट, कारण विद्यार्थ्याला ज्यावेळेस गव्हर्नमेंट BMS मिळत नाहीये तर बरेच विद्यार्थी BDS सेमी गव्हर्नमेंट पेक्षा BMS सेमी गव्हर्नमेंटला प्राधान्य देतात. याचं एक कारण शोधलं असता BDS मध्ये सध्या आलेलं रिसेशन या ठिकाणी BDS मध्ये गव्हर्नमेंट जॉब कमी असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट आहे की BDS कोर्सच्या ज्या फीस आहेत या फीस ऍज कम्पेअर टू BMS चे जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सेमी गव्हर्नमेंट पेक्षा बऱ्याच जास्त पटीमध्ये असल्यामुळं विद्यार्थी BDS ला स्किप करून या ठिकाणी BMS ला प्राधान्य देत असतात. तर त्याचमुळं विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी 466 मार्कापासून 340 मार्क या रेंज मध्ये येतात, लक्षात घ्या 466 पासून 340 या रेंज मध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BMS आणि सेमी गव्हर्नमेंट BMS मध्ये ऍडमिशन मिळून जाईल. पण जेही विद्यार्थी या ठिकाणी अजून यापेक्षा म्हणजे 340 पासून 295 मार्कापर्यंत येतात, लक्षात घ्या 340 ते 295, जसे आपले मार्क्स कमी होतील तसे विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी जास्त वाढत राहते. मार्क जेवढे जास्त तेवढी या ठिकाणी रँक सुद्धा आपले कमी दिसतात, पण जसजसं आपण खाली तसं विद्यार्थ्याचे रँक सुद्धा आपल्याला बरेच जास्त झालेले दिसून येत असतात. तर त्यामध्ये आपल्याला पाहिलं असता तर BMS आपल्याला जेही 15% कोटा आहे महाराष्ट्रातला, तर या कोट्यामध्ये विद्यार्थी पालकांना कुठलं कसल्याच प्रकारचं स्कॉलरशिप भेटत नाही. जसं डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन असतं तसंच ऍडमिशन आपल्याला पूर्ण फीस भरून या ठिकाणी घ्यावं लागतं. तर त्यामध्ये आपल्याला BMS प्रायव्हेट कॉलेज 50% कोटा, याचा जो कोटा ऑफ लक्षात द्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि BMS प्रायव्हेट कॉलेज हे दोन्ही एकच कॉलेजेस आहेत, पण या कॉलेजचा एक सेपरेट काउन्सिलिंग कंडक्ट होते 85% साठी, हे आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं, आणि या सुद्धा कोट्यासाठी काउन्सिलिंग स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या ठिकाणी कंडक्ट करत असतं, ते फक्त असतं 15% कोट्यासाठी. आणि या कोटा जो असणार आहे आपला हा डोमिसाइल फ्री असणार आहे, म्हणजे यामध्ये जरी विद्यार्थ्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाइल नसेल तरी या ठिकाणी चालू शकतं. म्हणजे तुम्ही 85% then 50% आणि इन्स्टिट्यूट लेवल येणारा कोटा हा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा चालत असतो, कारण विद्यार्थी ज्यावेळेस BMS प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करतो त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना हा कोटा माहितीच होत नाहीये. त्यामुळं कदाचित जे विद्यार्थ्याकडे पेइंग कॅपॅसिटी आहे म्हणजे पूर्ण फीस भरायची असे विद्यार्थी या ठिकाणी माहिती अभावी या कोट्यातलं ऍडमिशन मिस करतात, आणि ज्यावेळेस सर्व प्रोसेस संपतात तर आपल्या जवळच कुणीतरी या ठिकाणी लागलेलं असतं आपल्यापेक्षा कमी मार्काला, तर त्या ठिकाणी पुन्हा विचार करत बसतात. तर अशी वेळ आपल्यावरती येऊ नये यासाठी जे विद्यार्थी 340 ते 295 मध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्रातला या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजचा जो 15% कोटा असतं या दोन्हीसाठी पार्टिसिपेट करू शकतात. दुसरी गोष्ट या ठिकाणी जे विद्यार्थी 295 मार्क पासून 160 मार्कापर्यंत आहेत, लक्षात घ्या या सुद्धा विद्यार्थ्याला BMS कॉलेज मिळेल, पण या ठिकाणी BMS कॉलेजची एकंदरीत जे फीस असणार आहे हे फीस असणार आहे आपली जवळपास या ठिकाणी 6 लाखापासून ते 12 लाखापर्यंत आपली या MBBS गव्हर्नमेंट कॉलेजची फीस असणार आहे. तर या प्रकारे तुमचं जेही विद्यार्थ्यांना जवळपास 466 मार्कापासून 160 मार्कापर्यंत मार्क्स येत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कोर्स अनुसार कुठले कॉलेजेस मिळतात याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. तर नेक्स्ट आहे याच्यामध्ये अजून एक कोर्स येतो की ज्याच्यामध्ये थोडे आपल्याला हायर मार्क्सची आवश्यकता असते. लाईक दॅट आपल्याला जर महाराष्ट्रातील या ठिकाणी वेटरनरीच्या ऍडमिशन साठी आपल्याला घ्यायचं असेल, या ठिकाणी वेटरनरी मध्ये आपल्याला 70 आणि 30 या कोटा असतो, त्यातलं मी 30% मार्क्स या ठिकाणी घेतले आहेत, 70% घेतले नाहीत, कारण लास्ट इयरला 70%चा जो कोटा होता जवळपास 240 मार्क ते 242 मार्कापर्यंत आला आहे. त्यामुळे आपण एक ऍव्हरेज मार्क कन्सिडर करणार आहोत की जर आपल्याला वेटरनरी किंवा BVSC या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला एकंदरीत जर 400च्या जवळपास जर मार्क असतील तर आपल्याला BVSC कोर्ससाठी सुद्धा आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. आणि या ठिकाणी ऍडमिशन मिळवणं म्हणजे एक प्रकारे आपलं थोडंसं करिअर सिक्युअर करणं ऍज कम्पेअर टू BDS आणि BMS पेक्षा. जे कॉम्पिटिशन या फील्डमध्ये तर वेटरनरी या फील्डमध्ये हे कॉम्पिटिशन सध्याच्या लेवलला आपण पाहू शकतो हे थोडंसं कमी आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी विचार करू शकतो की जेही विद्यार्थी 380 मार्कापासून जस्ट क्वालिफाईड आहेत, लक्षात घ्या
जे विद्यार्थी 380 मार्कापासून जस्ट क्वालिफाईड स्कोर आहे. म्हणजे आता क्वालिफाईड स्कोर काय असतो, ज्यावेळेस आपला नीटचा रिझल्ट येईल, नीटचा रिझल्ट आल्यानंतर ओपन कॅटेगरी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी या सर्व कॅटेगरीचा एक कट ऑफ स्कोर असतो आणि त्या कट ऑफ स्कोरच्या पुढे जर आपल्याला मार्क्स असतील तरच आपण जे पुढच्या एमसीसी, स्टेट काउन्सिलिंग आणि आयुष काउन्सिलिंग याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. जर आपण क्वालिफाईड स्कोर पेक्षा जर कमी मार्क्सचे असतो तर आपल्याला या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. एक जरी मार्क कमी असेल तरी आपली या वर्षीची प्रोसेस या ठिकाणी संपून जाणार आहे. तर या ठिकाणी जेही विद्यार्थी 380 पासून जस्ट क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी BHMS आहे, फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, या सर्व कोर्सेसला आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगचा एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरला आहे अशा सुद्धा या ठिकाणी वेगळ्या कोर्सला विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकतं. सोबतच या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात जेही आपल्याकडं बी फार्मसी कोर्स आहे, हा पण थोडासा आपण मेडिकल रिलेटेड कोर्स पकडू तर या बी फार्मसी कोर्ससाठी सुद्धा विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळू शकतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी मेन्शन केलं 380 पासून जस्ट या ठिकाणी क्वालिफाईड आहेत तर यामध्ये आपल्याला बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजे BPTH आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, BSLP आहे, बी फार्मसी आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे काही स्कोर आणि इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला अदर दॅन MBBS, BDS, DMS आणि BHMS हे कोर्स सोडता आपल्याला अदर दॅन एवढ्या कोर्सेसला ऍडमिशन घेता येऊ शकतं. याच्यामध्ये जर आपण BHMS चा जर विचार केला तर जवळपास गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचाही विचार केला तर आपण या ठिकाणी गव्हर्नमेंटसाठी थोडा कोटा फाय जातो. पण जर जस्ट BHMS सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर जस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी BHMS ला लागून जात असतो. याच्या व्यतिरिक्त पुढील जे कोर्सेस तुम्हाला दिलेत याच्यामध्ये सुद्धा आपण काही कॉलेज म्हणजे ऍक्च्युअली जिथं टॉप दर्जा असतो त्या टॉप दर्जाच्या कॉलेजमध्ये आपल्याला चांगलेच मार्क लागतील, पण या ठिकाणी आपले थोडे मार्क्स कमी असतील तर आपल्याला कॉलेज मिळेल पण या ठिकाणी थोडंसं ॲव्हरेज कॉलेज मिळेल. कारण मार्क्स चांगले असतील तर खूप चांगल्या लेवलचं कॉलेज मिळेल, मार्क्स कमी असतील तर आपल्याला ॲव्हरेज कॉलेज सुद्धा या ठिकाणी मिळू शकतं. तर एकंदरीत यामध्ये जवळपास मी ऑल पॉइंट आणि ऑल कोर्स आणि ऑल स्ट्रीम या ठिकाणी कव्हर केले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना 720 मार्क पासून जस्ट क्वालिफाईड मार्क्स असणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कुठले कॉलेजेस मिळू शकतात हे एकंदरीत मी तुम्हाला सांगितलं आहे. आणखी एकदा रिमाइंड करतो, एम्स, जिपमार, AFMC असणाऱ्या विद्यार्थ्याला 654, 646, 616च्या पुढेच असणं गरजेचं आहे. स्टेट काउन्सिलिंग मध्ये 580च्या पुढे असणं गरजेचं आहे. सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळवण्यासाठी 524 मार्क लागतील आणि याच ठिकाणी जर आपल्याला MBBS महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं असेल तर 524 मार्काच्या पुढे असेल तर मिळून जाईल, पण डीम्ड युनिव्हर्सिटी जवळपास 200 मार्काच्या पुढे. BDS साठी आपल्याला गव्हर्नमेंट असेल 500, सेमी गव्हर्नमेंट असेल 235 मार्क असतील आणि BMS असेल गव्हर्नमेंटसाठी 466 मार्क, सेमी गव्हर्नमेंट असेल तर 340 मार्क आपल्याला लागतील. नेक्स्ट आहे आपलं वेटरनरी. वेटरनरीला एकंदरीत आपले 400 मार्कापर्यंत आपण कन्सिडर करायला हरकत नाही. BHMS ला जस्ट क्वालिफाईड जरी कॅन्डिडेट असेल तर BHMS ला ऍडमिशन मिळून जाईल. आणखी जे काही विद्यार्थी जस्ट क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांना या कोर्सेसला पण ऍडमिशन मिळून जाईल. पण या कोर्सेस मधले काही असे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजचा कट ऑफ जवळपास 400च्या जवळ सुद्धा आहे, पण ते टॉप रँकिंग अनुसार असणार आहे. तर एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजलं आहे की लास्ट इयरला 720 मार्कापासून ते जस्ट क्वालिफाईड मार्कापर्यंत कोणकोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटी किंवा कोणकोणते कोर्स या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी as soon as possible त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे, थँक्यू फॉर